हॅलो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया हे खूप सुंदर सम आहे. ओके, वर्ड प्रॉब्लेम आहे. चला, पहिल्यांदा वर्ड प्रॉब्लेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ओके, पहिल्यांदा हे स्टेटमेंट वाचावं लागेल. आणि तुम्हाला माहित आहे, याच्या अगोदर आपण खूप सम सॉल्व्ह केले. ते व्हिडिओज बघितले ना, ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला अप्रोच समजेल. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. पहिल्यांदा हे सम वाचून घेऊया. या सम मध्ये काय दिलंय ते बघूया. चला, काय दिलंय? When the son will be as old as his father today, the sum of their ages then will be 126. Okay, when the father was as old as his son is today, the sum of their ages then was 38. Find their present ages. Okay, क्वेश्चन वाचून एक समजलं आपल्याला. प्रेझेंट एजेस फाइंड करायचंय. कोणाचं? वडिलांचं आणि त्याच्या मुलाचं. फादर अँड सन. म्हणजे तुम्ही सांगणार सोपं आहे, स्टार्ट करण्यासाठी एकदम सोपं आहे. व्हेरिएबल एज्युम करा. फादरचं जे प्रेझेंट एज आहे ते घेऊया एक्स आणि सनचं प्रेझेंट एज घेऊया वाय. एक्स आणि वाय घेतलंय तुम्ही. ए आणि बी जे तुम्हाला आवडते ते घेऊ शकता. चला, म्हणजे सुरुवात करूया. पहिल्यांदा लिहूया, लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर अँड हिज सन बी एक्स इयर्स अँड वाय इयर्स रेस्पेक्टिव्हली. म्हणजे जे फर्स्ट स्टार्ट करायचं होतं ते आपल्याला समजलं. तर आपल्याला समजलं आपण दोन व्हेरिएबल्स घेतले. म्हणजे असं सॉल्व्ह करायचंय, याचं व्हॅल्यू फाइंड करायचं. म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन्स लागणार आहे. दोन इक्वेशन्स लागणार आहे. म्हणजे सम मध्ये तुम्हाला दोन कंडिशन दिले असतील. म्हणजे आपल्याला कंडिशन वाचावं लागेल आणि ते इक्वेशन फॉर्म करावं लागेल. चला, आता सम बघूया कंडिशन काय आहे, कसं इक्वेशन फॉर्म करायचं. पहिलं कंडिशन बघूया, फर्स्ट सेंटेन्स बघूया काय दिलं. When the son will be as old as his father today, the sum of their ages then will be 126. ओके, हे दिलंय आपल्याला, फर्स्ट कंडिशन आहे. पण कोणत्या एज बद्दल सांगितलंय? प्रेझेंट एज बद्दल नाही सांगितलंय. बघा काय दिलंय, परत वाचा. When the son म्हणजे मुलाचं वय, will be as old as his father today, म्हणजे जेव्हा मुलाचं वय असणार आहे किती? जे किती वय असणार आहे? जे वडिलांचं आजचं वय आहे ना तेवढं. ओके, म्हणजे असणार आहे, असेल ते बोलतायत. म्हणजे फ्युचर बद्दल बोलतायत. ओके, फ्युचरचं हे सांगतायत. तुम्ही सांगणार आतापर्यंत आपल्याला फक्त प्रेझेंट एज माहित आहे. मला सांगा, प्रेझेंट एज ऑफ फादर काय? एक्स आहे. प्रेझेंट एज ऑफ सन काय? वाय आहे. पण आपण या फर्स्ट कंडिशन साठी जे आपल्याला वय पाहिजे दोघांचं ते कोणतं आहे? फ्युचरचं, म्हणजे पुढचं. ओके. ओके, व्हेरी गुड. ओके, भविष्य काळात काय असेल ते आपल्याला पाहिजे. आता काय सांगितलं इकडे? When the son will be as old as his father today. ओके, आज वडिलांचं वय किती आहे? एक्स. ते काय सांगतायत? फ्युचर मध्ये जेव्हा सनचं एज म्हणजे मुलाचं एज सेम असणार, कोणासारखं? फादरचं जे आजचं वय आहे ना तेवढं असणार. तर आजचं वय किती आहे फादरचं? वडिलांचं एक्स. म्हणजे फ्युचर मध्ये जेव्हा सनचं एज असणार आहे एक्स. ओके, फ्युचर मध्ये जेव्हा, भविष्यात जेव्हा सन मुलाचं एज एक्स असणार आहे, मला सांगा त्याच वेळी फादर जे आहे, वडील जे आहेत, त्यांचं एज, त्यांचं वय किती असेल? तुम्ही सांगा, त्यांचं वय आत्ताचं जे आहे एक्स प्लस काहीतरी असणार ना. प्लस ना, ऍड होणार ना. आता एक्स आहे म्हणजे फ्युचर मध्ये काय असणार? एक्स प्लस. पण तुम्ही सांगणार एक्स प्लस काय करू? 10 करू, 15 करू, 20 करू, 18 करू, काय करू? नाही माहित ना. अडकलं तर, असं अडकलं तर एकदम सोपी गोष्ट आहे. काय करायचं म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल घ्यायचं, उदाहरण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना न्यूमरिकल व्हॅल्यू घ्यायचं. चला, आता डिस्कस करूया. आपण कोणतं एज वय डिस्कस करतोय? प्रेझेंट आणि फ्युचर. ओके, फादरचं प्रेझेंट एज समजा आपण घेतलं 55 इयर्स, 55. ओके, आणि मुलाचं वय आपण घेतलं 30 समजा. एक्झाम्पल देतोय आणि या एक्झाम्पलनी तुम्ही बोलू शकता. तर मला कसं येणार आहे बघा आता. ओके, आपण काय डिस्कस करतोय? फ्युचर मध्ये म्हणजे भविष्यात जेव्हा मुलाचं एज फादर जेवढं होणार आहे, म्हणजे वडिलांचं किती आता 55, म्हणजे फ्युचर मध्ये जेव्हा मुलाचं वय असणार आहे 55, 55. ओके, मला सांगा त्यावेळी वडिलांचं वय किती असणार आहे? तुम्ही सांगणार आहे
55 प्लस. ओके, मला सांगा प्लस काय काय ऍड करणार आहे ते मला सांगा तुम्ही. बघा 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 आणि सांगा किती असणार आहे. तुम्ही सांगणार आता मुलाचं एज आहे 30 आणि फ्युचर मध्ये 55 कधी होणार आहे? 25 वर्षांनंतर ना. 25 वर्षांनंतर वडिलांचं वय किती होणार आहे? जे आता आहे प्लस 25. व्हेरी गुड. आता मला हे सांगा, हे 25 आलं कसं? तुम्ही सांगणार इकडे ना. अरे पण ते आलं कसं? प्रेझेंट एज मधून मला सांगा ना. प्रेझेंट एज बघून तुम्हाला वाटतंय 25 कुठून आलं? तुम्ही सांगणार हो हो 25 कसं आलं? 55 मायनस 30 केल्यानं आलं ना. ओके, आता 55 मायनस 30 म्हणजे काय केलं आपण? डिफरन्स केलं ना, सबट्रॅक्शन केलं. कशाचं? वडिलांचं आणि मुलाचं एज. म्हणजे एज डिफरन्स घेतलं ना. म्हणजे हे जे आपण ऍड केलं ते काय? ते नंबर काय? ते आहे एज डिफरन्स. म्हणजे इकडे ऍड काय करायचंय? वयाचं जे डिफरन्स आहे ना ते ऍड करायचंय. ओके, पण इथे तर एक्स आणि वाय आहे. तर मला सांगा अशा वेळी एज डिफरन्स काय असणार आहे? तुम्ही सांगणार वडिलांचं एज आहे एक्स आणि मुलाचं एज आहे वाय. वडिलांचं एज मायनस मुलाचं एज ना. मोठं नंबर मायनस छोटं नंबर म्हणजे काय येणार आहे? एक्स मायनस वाय. आणि हेच एज डिफरन्स इकडे ऍड करायचं आहे. आता समजलं का? का तुम्हाला समजलं? कारण तुम्ही नंबर्स घेतलं. न्यूमरिकल मध्ये असं उदाहरण घेतलं ना तर हे समजणार व्हेरिएबल मध्ये काय करायचं. म्हणजे नेहमी तुम्ही कुठेही असं अडकलात ना, न्यूमरिकल एक्झाम्पल घ्यायचं आणि त्याच्यातून तुम्हाला समजेल काय करायचं. आता कॉन्सेप्ट समजलं की नाही? व्हेरी गुड. म्हणजे एकदम सिंपल आहे. आज प्रेझेंट एज मध्ये वडिलांचं आणि मुलाचं एज मध्ये जे डिफरन्स आहे ते डिफरन्स असणारच ना. 10 वर्षानंतर पण ते असणार आहे, 10 वर्षापूर्वी पण असणार. म्हणजे फ्युचर मध्ये पण असणार आहे, पास्ट मध्ये पण असणार आहे ना. ते डिफरन्स एक्झिस्ट करणारच आहे. म्हणजे तेच आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करणार आहोत. लक्षात ठेवायचं. म्हणजे मी सांगितले म्हणून नाही, समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करा. आता तुम्ही सांगणार आता आपण जी फर्स्ट कंडिशन आहे ते पूर्ण वाचूया. अशा वेळी त्यांनी काय सांगितलंय? द सम ऑफ देअर एजेस विल बी 126. म्हणजे फर्स्ट कंडिशन पासून आपल्याला काय समजलं? हे जे फ्युचरचं जे एज आहे त्या वयांचं एडिशन केलं तर, सम केलं तर, म्हणजे काय ऍड करणार आहोत? फादर्स एज काय ते एक्स प्लस एक्स मायनस वाय प्लस सनचं एज म्हणजे एक्स यांचं जे एडिशन आहे ते आहे 126. आता समजलं? आता सोपं होतं की नाही? चला आता सॉल्व्ह करूया. आता तुम्ही सांगणार ब्रॅकेट ओपन करूया. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे म्हणजे टेन्शन नाही, साईन काय चेंज होणार नाही. म्हणजे काय लिहिणार आपण? एक्स प्लस मायनस वाय प्लस एक्स इज इक्वल टू 126. व्हेरी गुड. आता सिम्प्लिफाय करा. लाईक टर्म्स आहेत ना लेफ्ट हँड साईडला. तुम्ही सांगणार एक्सचे टर्म्स बघा. एक्स प्लस एक्स 2x 2x प्लस एक्स 3x म्हणजे 3x मायनस वाय इज इक्वल टू 126 आलाय. ओके, अजून सिम्प्लिफाय होतं नाही. म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता आनंदित आहात ना? आता सोपं वाटलं की नाही? कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट होतं ते समजलं. म्हणजे आता आपल्याला इक्वेशन नंबर 1 आलं. ओके, आता इक्वेशन नंबर 2 त्याच्यासाठी सेकंड कंडिशन आहे ते बघूया. ओके, सेकंड कंडिशन बघा काय दिलं. When the father was as old as his son is today, the sum of their ages then was 38. म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं? When the father was म्हणजे वडिलांचं वय जेव्हा होतं, काय होतं म्हणजे पास्ट बद्दल. ओके, आता आपण पास्ट बद्दल बोलतोय. ओके, पास्ट बद्दल काय बोलतोय? म्हणजे पास्ट मध्ये वडिलांचं वय आता जे मुलाचं वय ना तेवढं होतं तेव्हाच बोलतोय. ओके, पास्ट मध्ये वडिलांचं वय जे आता मुलाचं वय तेवढं. ओके, मुलाचं वय आता किती आहे? वाय. म्हणजे पास्ट मध्ये जेव्हा फादरचं एज वाय होतं त्यावेळी मला सांगा त्या पास्ट मध्ये, ओके, त्या भूतकाळात सन मुलाचं वय किती असणार? तुम्ही सांगणार जे आता आहे पास्ट मध्ये आपण सांगतो भूतकाळात म्हणजे काय असणार आहे? ते कमी असणार ना. म्हणजे वाय मायनस. आता वाय मायनस काय मायनस करणार आहात? तुम्हाला समजलं एज डिफरन्स. पण तरी पण आपण एकदा खात्री करून घेऊया. खात्री आहे पण तरी पण एक्झाम्पल बघू ना तर आपल्याला बरोबर समजेल. पास्ट मध्ये आपण काय सांगतोय? वडिलांचं वय किती असणार आहे? 30. ओके, म्हणजे मुलाचं वय किती असणार आहे? 30 मायनस काय मायनस करणार आहात? आपण काय सांगतोय? कधीचं वय? 55
30 झालंय म्हणजे 25 वर्षापूर्वी. तर 25 वर्षापूर्वी सनचं एज काय 30 मायनस 25. हे 25 कसं झालं 55 मायनस 30 म्हणजे एज डिफरन्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण इकडे काय करणार आहोत ते आहे एज डिफरन्स सबट्रॅक्ट करायचं म्हणजे एक्स मायनस वाय. तुम्ही सांगणार झालं. हेच होतं ना कॉन्सेप्ट. त्यामुळेच मी सांगितलं तेव्हा पण सांगितलं आता पण तेच सांगतोय. न्यूमरिकल व्हॅल्यू घेतलं तर आपल्याला हे समजणार हे कसं करायचं नाहीतर आपल्याला अवघड वाटतं. आता झालं. आता सेकंड कंडिशन फॉर्म करा. चला काय दिलंय सम ऑफ देअर एजेस म्हणजे त्यावेळी त्या भूतकाळात जे एज आहे त्यांचं सम असणार आहे 38 म्हणजे वाय प्लस वाय मायनस ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू 38. चला आता सॉल्व्ह करूया. वाय प्लस वाय तसंच राहणार आहे. मायनस आहे म्हणजे साइन चेंज होणार आहे. मायनस इंटू एक्स मायनस इंटू मायनस प्लस वाय इज इक्वल टू 38. आता एक्स टर्म बघा एकच आहे ते लिहा मायनस एक्स. वाय चे 3 टर्म्स आहेत त्यांना सोडवा. वाय प्लस वाय 2y प्लस वाय 3y इज इक्वल टू 38. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही सांगणार वाव दोन्ही कंडिशन बघून आपण 2 इक्वेशन फॉर्म केलेत. आपल्याला आता फक्त ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याकडे वेगवेगळे टाइप्स आहेत राईट. वेगवेगळे मेथड्स आहेत. आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो आणि इकडून वायचं व्हॅल्यू फाइंड करून ते यूज करून सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करून आपण एक्सचं व्हॅल्यू फाइंड करू शकतो. असं करू शकतो ना. दुसरं मेथड काय तुम्ही सांगणार एलिमिनेशन मेथड करूया. एलिमिनेशन मेथड म्हणजे काय करणार आपण दोन्ही इक्वेशन जे आहेत त्यांना ऍड नाही तर सबट्रॅक्ट करून एक व्हेरिएबल एलिमिनेट करूया. पण ते एलिमिनेट करण्यासाठी एका व्हेरिएबलचं कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. चला एक्सचं कोइफिशियंट बघूया. इकडे काय 3 आहे ओके प्लस 3 आहे. इकडे काय मायनस एक्स आहे म्हणजे इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह आहे. तुम्ही सांगणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणजे ऍड केल्याने होणार. पण जे न्यूमरिकल व्हॅल्यू ते सेम असायला पाहिजे ना अगोदर. इकडे न्यूमरिकल व्हॅल्यू आहे 3 इकडे आहे 1. आपल्याला ते 3 करावं लागेल. ओके 3 करण्यासाठी काय करायचं सोपं आहे. या इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय लिहायचं मल्टिप्लाइंग 2 बाय 3. आता 3 प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. ओके म्हणजे इकडे काय येणार मायनस 3x म्हणजे इकडे काय येणार 3 इंटू 3 प्लस 9y इक्वल टू 38 इंटू 3 ते किती येणार 114 आलं. आणि हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 बघा. बघा एक्स कोएफिशिएंट काय 3 इकडे काय मायनस 3 म्हणजे काय करायचं आता दोघांना ऍड करायचं म्हणजे लिहायचं इकडे ऍडिंग 1 and 3. चला आता पहिल्यांदा इक्वेशन 1 लिहून घ्या नंतर इक्वेशन नंबर 3 लिहून घ्या. लिहिलं. आता काय करायचं ऍडिंग करायचं ना म्हणजे लेफ्ट हँड साइडला बघा इकडे 3x मायनस 3x कॅन्सल. व्हेरी गुड. मायनस 1y प्लस 9y डिफरंट साइन आहेत म्हणजे आपण सबट्रॅक्ट करणार. 9 मायनस 1 किती 8 आणि मोठ्या नंबरचं साइन टाकायचं म्हणजे प्लस 8y आलं इक्वल टू 126 प्लस 114 किती आहे 240. आता वायचं व्हॅल्यू फाइंड करायचं. वाय बरोबर काय इंटू 8 आहे. इंटू 8 ला तिकडे शिफ्ट करा म्हणजे डिवाइड बाय 8 झालं. वाय इज इक्वल टू 240 डिवाइड बाय 8 झालं आहे. आता हे कॅन्सलेशन एकदम सोपं आहे. 8 1 जा 8 3 जा 24 आणि 0 म्हणजे आलं 30 म्हणजे आपल्याला जे मुलाचं वय आहे ते समजलं कारण वायचं व्हॅल्यू आलं ना 30 म्हणजे मुलाचं वय किती आहे 30 वर्ष. व्हेरी गुड. वाव. आता आपल्याला एक्सचं व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे वडिलांचं वय फाइंड करायचं. आता एक्स फाइंड करण्यासाठी काय करायचं हे जे व्हॅल्यू आहे ते इक्वेशन 1 नाहीतर इक्वेशन 2 नाहीतर इक्वेशन 3 तुम्हाला जिकडे सबस्टिट्यूट करायचे ते सबस्टिट्यूट करू शकता. मला सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन 1 मध्ये. चला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया म्हणजे आपण काय लिहिणार सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. ओके बघा आता इक्वेशन 1 काय दिलं 3x लिहा मायनस y वायच्या जागी आपण लिहिणार आहोत 30 ओके इज इक्वल टू 126. आता हे जे व्हेरिएबल आहे त्याला लेफ्ट हँड साइडला ठेवूया आणि मायनस 30 ला तिकडे शिफ्ट करूया म्हणजे काय आलं प्लस 30 म्हणजे 3x इज इक्वल टू 126 प्लस 30. व्हेरी गुड. आता काय येणार आहे 3x राहणार आहे 126 प्लस 30 किती आहे 156 म्हणजे आता x फाइंड करायचंय x इंटू 3 इंटू 3 ला तिकडे शिफ्ट करा म्हणजे येणार आहे डिवाइड बाय 3 म्हणजे x इज इक्वल टू 156 डिवाइड बाय 3 येणार आहे म्हणजे आलं 3 1 जा 3 5 जा 15 आणि 3 2 जा म्हणजे आलं आहे 52. आलं आपलं व्हॅल्यू आहे दॅट इज x इज इक्वल टू 52. ओके म्हणजे वय किती आहे वडिलांचं 52.
राईट 52 झालं. म्हणजे वडिलांचं पण वय आलं आहे आणि मुलाचं पण वय आलं आहे. म्हणजे फायनल स्टेटमेंट लिहा तिकडे. काय लिहिणार? द प्रेझेंट एज ऑफ फादर अँड हिज सन इज 52 years and 30 years. आता मला सांगा, इंटरेस्टिंग होतं ना, सुंदर होतं ना, एकदम ब्युटिफुल होतं. तेच मी सांगतो, कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट होतं. जे आपण ऍड केलं, एज डिफरन्स सबट्रॅक्ट केलं, ते समजायचं, ते इम्पॉर्टंट होतं. आणि तुम्हाला समजलंय आणि आवडलं पण आहे, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला वाटतंय ना तुमचे जे मित्र आहेत त्यांना पण हे कॉन्सेप्ट समजलं पाहिजे, त्यांना असले सण सोडवता आले पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.